तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाशिक शहर पोलीस भरती जी 7 जुलै रोजी झाली त्या पेपरला मॅथचे जे प्रश्न आले होते ते आपण पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई, अमरावती आणि अहमदनगर या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहिलं आणि जर तुमच्या येणाऱ्या दिवसामध्ये पेपर असतील तर ते विश्लेषण तुम्ही नक्की पहा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघा नाशिक शहर पोलीस भरतीचं पाहणार आहोत, गणिताचं विश्लेषण। हा पार्ट फर्स्ट असेल, यानंतर पार्ट सेकंड देखील येईल। जर तुमच्या येणाऱ्या पुढील दिवसामध्ये पोलीस भरतीचे पेपर असतील तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। बघा प्रश्न क्रमांक 23 पासून ते प्रश्न सुरू झालेले आहेत। प्रश्न क्रमांक 23 सांगतो बघा, BDF याचं जे रिलेशन 246 सोबत आहे, तर HPQचं आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी संख्या येईल तिचं रिलेशन आपल्याला पाहिजे। जर विचार केला तर बघा तुम्हाला साईडला स्क्रीन मध्ये दिसत असेल बघा, A पासून M पर्यंत 13 अक्षर लिहिलेत आणि N पासून Z पर्यंत 13 अक्षर उलटे लिहिलेत, बरोबर। जर तुम्ही त्यामध्ये B चा क्रम जर पाहिला तर बघा B चा क्रम हा 2 दिसतो, म्हणजे B च्या वरती 2 अक्षर दिसतं। त्यानंतर बघा D चा जर क्रम पाहिला तर D च्या वरती 4 अक्षर दिसतं। त्यानंतर F चा क्रम जर पाहिला तर F च्या वरती 6 अक्षर दिसतं। तसं जर HPQ चा विचार केला तर बघा H च्या वरती तुम्हाला कोणतं अक्षर दिसतंय, तर 8 दिसत असेल। त्यानंतर बघा P च्या वरती कोणतं अक्षर दिसतंय, P च्या वरती तुम्हाला 16 अक्षर दिसत असेल। आणि जर Q च्या वरती विचार केला तर बघा Q च्या वरती 17 दिसतंय, म्हणजे 8, 16 आणि 17 हे याचं उत्तर असेल। म्हणजे बघा जे क्रमावर अक्षर अल्फाबेटिकल आहेत त्यांचा क्रम आणि त्यांचा संबंध दिलाय, म्हणजे HPQ चा आणि त्याचा क्रम पाहिजे। मग H चा 8, P चा 16 आणि Q चा 17, म्हणजे 8, 16, 17 हे त्याचं उत्तर असेल। मग 8, 16, 17 बघा पर्याय क्रमांक 1 ला दिसतंय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल। जर 2 चा विचार केला तर बघा प्रश्न क्रमांक 24, खालील अक्षर श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षर समूह निवडा असं सांगितलंय। बघा हे जे समूह आपल्याला दिलेत त्यापैकी योग्य अक्षर समूह या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आपल्याला ओळखायचा आहे। जर व्यवस्थित विचार केला तर बघा पहिल्या दोघांमध्ये या ठिकाणी शेवटी A होता, तो शेवटी A बघा अलीकडे घेतला आणि या ठिकाणी तो अलीकडे घेऊन A 1 नंबर लिहिला। त्यानंतर बघा हा A, त्यानंतर B, त्यानंतर A आणि त्यानंतर B। त्यानंतर बघा या ठिकाणी देखील शेवटी B होता, तो 1 नंबरला घेतला। मग हा डबल A, त्यानंतर हा B आणि त्यानंतर बघा हा A। त्यानंतर जर याचा विचार केला तर बघा हा शेवटी A होता, तो पुन्हा एकदा 1 नंबरला घेतलाय। त्यानंतर बघा B, त्यानंतर डबल A, त्यानंतर B। जर या ठिकाणी संबंध लावला तर बघा B 1 नंबरला घ्यायचा आहे, त्यानंतर A, त्यानंतर पुन्हा B आणि डबल A। बघा हा जर संबंध आपण शेवटच्यासाठी लावला तर बघा काय बनतो, आपल्याला हा प्रश्न भेटतो, म्हणजे BA डबल BA हे त्याचं उत्तर होतं। पर्याय क्रमांक कुठे दिसतो बघा, BA डबल BA तर 2 ला दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल। आता पाहूया प्रश्न क्रमांक 25। बघा या ठिकाणी डिअर बरोबर 28, फिअर बरोबर 30 तर फादर बरोबर किती असं विचारलंय। बघा डिअर या शब्दामध्ये 4 अक्षर आहेत पण या ठिकाणी 2च दिलेत। त्यानंतर बघा फिअर या शब्दामध्ये 4 अक्षर आहेत पण या ठिकाणी 2च अंक दिलेत। तर मग फादर या शब्दामध्ये किती येईल असं विचारलं। आता व्यवस्थित लक्षात ठेवा, जर डिअर शब्दामध्ये 4 अक्षर आहेत आणि या ठिकाणी 2च दिलेत, तर बघा या शब्दातील जे अक्षर आहेत त्या सर्वांचा जो क्रम आहे अल्फाबेटमध्ये, एकतर त्या सर्वांची बेरीज केली असणार किंवा वजाबाकी केली असणार। मग आपण काय करूया बघा, बेरीज करून बघूया। तुम्हाला साईडला ABCD दिसत असेल स्क्रीनवरती, त्यामध्ये बघा D चा क्रम किती दिसतो बघा 4, डिअर साठी बघा, डिअर साठी D चा क्रम 4 दिसतो। त्याच्यामध्ये अधिक E चा क्रम किती आहे बघा 5, त्यानंतर A चा क्रम त्या ठिकाणी 1 दिसत असेल, अधिक त्यानंतर बघा R चा क्रम किती दिसतो 18, त्याच्यावरती लिहिलाय बघा अल्फाबेट वरती 18 आणि 1 19, 19 आणि 5 किती होतात बघा, 19 आणि 5 19 आणि 5 24 होतात, 24 आणि 4 28 होतात। म्हणजे बघा बेरीज केलेली आहे। फेअरचा जर विचार केला तर बघा फेअर साठी F चा क्रम बघा 6 अधिक त्यानंतर बघा E चा क्रम 5, A चा क्रम 1 अधिक R चा क्रम 18। बघा 18 आणि 1 19, 19 आणि 5 किती होतात बघा 24, 24 आणि 6 किती होतात 30। बघा 30 उत्तर आलंय। म्हणजेच फादर या सर्व अक्षरातील शब्दांचा क्रम आणि त्यांची बेरीज करायची। मग घेऊया बघा फादर आणि बेरीज करूया। फादर बरोबर F चा क्रम 6 अधिक A चा क्रम 1 अधिक T चा क्रम किती आहे बघा, T चा क्रम 20 अधिक H चा क्रम किती आहे बघा, H चा क्रम त्या ठिकाणी बघा 8 दिलाय, अधिक E चा क्रम किती आहे 5 आणि अधिक R चा क्रम किती आहे बघा 18, जो आत्ताच पाहिला आपण। मग बेरीज करूया बघा सर्वांची, 6 आणि 1 7, 7 आणि 20 27, 27 आणि 8 किती होतात बघा 35, 35 आणि 5 किती होतात 40, 40 आणि 18 किती होतात बघा 58। म्हणजे फिअर या सर्व शब्दातील अक्षरांची बेरीज 58 असेल। मग 58 पर्याय क्रमांक 1 ला दिसतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल।
विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 26. बघा या ठिकाणी सांगितलंय दिलेल्या संख्यामालेत x बरोबर किती असं विचारलंय. बघा या ठिकाणी जो x दिसतो त्याऐवजी येणारी संख्या आपल्याला ओळखायची. बघा 7 मध्ये आणि x मध्ये जो संबंध आहे तोच x मध्ये आणि 21 मध्ये आहे. मग संबंध नेमकं काय असेल तर बघा सर्वात आधी 21 आणि 31 मध्ये संबंधाचा विचार केला तर बघा 21 आणि 31 मधला फरक 10 आहे. त्यानंतर 31 आणि 43 मधला विचार केला तर बघा 31 आणि 43 मधला फरक 12 आहे. म्हणजे 12, 10 आणि 10च्या मागची संख्या बघा 2 ने 12तून 2 गेले 10, 10तून 2 गेले तर 8चा फरक असणार. मग 21 मधून 8 गेल्यानंतर किती येतात 13. त्यानंतर बघा 8च्या मागचा फरक 2 ने 6. मग बघा 13तून 6 गेले 7 येतात. म्हणजे बघा 7, 13, 21, 31, 43. त्यानंतर फरक 2, 6 2 8, 8 2 10, 10 2 12. म्हणजे 1 च्या ऐवजी 13 असेल. म्हणजे 13 याचं उत्तर होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27 मध्ये आपल्याला काय करायचंय बघा. या ठिकाणी जे प्रश्नचिन्ह तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी येणारी संख्या किंवा त्या ठिकाणी येणारं अक्षर आपल्याला ओळखायचं. जर व्यवस्थित विचार केला तर बघा AC, BDF, GIK या ठिकाणी HJL आहे आणि बघा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्या ठिकाणी HIJ दिसतं ते चुकीचं आहे. त्या ठिकाणी HJL आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी MOQ आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणी संख्या ओळखायची. व्यवस्थित विचार केला तर बघा तुम्हाला साईडला स्क्रीन मध्ये अल्फाबेट दिसत असतील जे A पासून Z पर्यंत लिहिलेले आहेत. बघा A नंतर B येतो, B नंतर C येतो एक घर सोडून +1. त्यानंतर C नंतर D येतो, D नंतर E येतो एक घर सोडून. बरोबर. त्यानंतर A पासून B बघा A नंतर लगेच B घेतला आणि B नंतर C येतो, C नंतर D +1 घर सोडून येतो. त्यानंतर D नंतर E येतो आणि E नंतर F येतो बघा एक घर सोडून. म्हणजे बघा प्रत्येक घरामध्ये एकचा फरक. त्यानंतर बघा या दोघांमधला संबंध लावलाय. G नंतर डायरेक्ट H येतो. त्यानंतर बघा या ठिकाणी तो संबंध लावूया. M नंतर डायरेक्ट N येणार. M नंतर डायरेक्ट M. व N नंतर कोण येतं बघा LMNO. O नंतर P एक घर सोडून P. मग Q आणि मग R म्हणजे NPR हे याचं उत्तर होतं. म्हणजे प्रत्येक एक घर सोडून बघा N नंतर P, P नंतर Q आणि त्यानंतर R एक घर सोडून म्हणजे NPR हे त्याचं उत्तर होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 28. बघा या ठिकाणी सांगितलंय 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल. 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल. बघा 1 जानेवारी 2002 ते 2008 ही वर्ष दिलेत आणि जर 2002 ला 1 जानेवारीला जर मंगळवार असेल तर 1 जानेवारीला 2008 ला कोणता वार असेल असं विचारलंय. आता याचं लॉजिक काय व्यवस्थित बघा. 2002 ते 2008 एकूण किती वर्ष आहे बघा तर 6 वर्ष आहेत. एकूण किती वर्ष आहेत 6 वर्ष. बरोबर. आणि 2002 ते 2008 मध्ये लीप वर्ष एकूण किती आहेत तर बघा 2002 ते 2008 जानेवारी पर्यंत एक लीप वर्ष आहे जे आहे बघा 2004चं. मग आता तुम्ही म्हणाल बघा 2008 ला देखील लीप वर्ष आहे पण 2008च्या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी ऍड नाही जानेवारी पर्यंत आहे. म्हणजे बघा एकच लीप वर्ष आहे 2002 ते 2008 मध्ये जे आहे 2004. करायचं काय बघा एकूण गॅप किती आहे 6 वर्ष. त्याच्यामध्ये जे लीप वर्ष आहे ते एक वर्ष ऍड करूया. एकूण किती येतात बघा 7. या 7 ला दिवसा एकूण आठवड्यामध्ये दिवस किती असतात तर बघा 7 त्याने भागूया. 7 × 7 भाग गेला 1 चा आणि बाकी किती उरते तर बाकी उरते 0. ही बाकी जी असते ती मेन असते. मग बघा जो मंगळवार आहे 1 जानेवारीला त्याच्या पुढे 0 दिवस जायचे. 0 दिवस म्हणजे काय मंगळवारच येणार. जर 1 जानेवारी 2002 ला मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 ला देखील मंगळवार असेल. म्हणजे बाकी 0 उरली तर जर अजून काही उरले असते तर तितके दिवस आपल्याला पुढे जायचं होतं. जर बाकी 0 उरली तर मंगळवार हा मंगळवारच असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 29 जो अतिशय सोपा असा पडला होता. बघा अ बरोबर 1, स बरोबर 8, ई बरोबर 3, ई बरोबर 4, ब बरोबर 5, फ बरोबर 7, न बरोबर 9, ग बरोबर 6, आ बरोबर 2 असे मानल्यास आई फणस बघ म्हणजे काय. आई फणस बघ म्हणजे काय असं विचारलंय. सांकेतांक आहे आणि खूप सोपा आहे बघा. आ साठी काय वापरलंय आ साठी 2 वापरलंय. त्यानंतर ई साठी काय वापरलं बघा 4. त्यानंतर फ साठी काय वापरलंय 7. त्यानंतर न साठी काय वापरलंय 9. त्यानंतर बघा स साठी काय वापरलंय स साठी 8 वापरलाय. त्यानंतर बघा ब साठी काय वापरलंय तर ब साठी 5 आणि त्यानंतर बघा घ साठी काय वापरलंय घ साठी वापरलंय 6. म्हणजे 24, 79, 856 हे त्याचं उत्तर होतं. मग पर्याय क्रमांक कुठे दिसतो बघा 2 नंबरला 24 दिसतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रश्न क्रमांक 30. नाशिक पोलीस भरतीमध्ये काही प्रश्न अतिशय सोपे असे पडले होते. त्यापैकीच हा एक आहे बघा. सांगितलंय एका सांकेतिक भाषेमध्ये नरेश बरोबर 730526, गोपी बरोबर 1498 तर परीज बरोबर किती. फक्त अंकांचा क्रम लावायचा होता आपलं उत्तर भेटत होतं बघा. पी बरोबर किती भेटतोय. पी बरोबर या ठिकाणी 9 भेटतोय. त्यानंतर ए बरोबर किती भेटतो ए बरोबर बघा 3 भेटतो. त्यानंतर आर बरोबर किती भेटतो आर बरोबर बघा 0 भेटतो. त्यानंतर आय बरोबर किती भेटतो आय बरोबर 8 भेटतो. त्यानंतर यस बरोबर किती भेटतो बघा यस शेवटून 2 नंबर 2 भेटतो आणि एच बरोबर 6 भेटतो.
म्हणजे 930826 हे त्याचं उत्तर होतं. बघा पर्याय क्रमांक 1 ला ते दिसत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रश्न क्रमांक 31. बघा या ठिकाणी 7, 11, 13, 17, 19 दिले आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला ओळखायची. बघा जर फरकाचा विचार केला तर 7 आणि 11 मध्ये 4 चा फरक आहे, 11 आणि 13 मध्ये 2 चा फरक आहे, 13 आणि 17 मध्ये 4 चा फरक आहे, 11 आणि 19 मध्ये 2 चा फरक आहे. बघा फरक जर विचार केला तर बघा 4 2 4 2 एक सिरीज चालू झाली, म्हणजे पुढे पण 4 2 आणि 4 2 चा फरक असेल. जर पर्यायामध्ये विचार केला तर आपल्याला पुढील 2 अंक शोधायचे आहेत. मग 19 नंतर बघा जर 4 2 4 2 चा फरक आहे तर 19 नंतर 4 च्या फरकाने येणारी संख्या 23 आहे आणि 23 नंतर पुन्हा 2 च्या फरकाने येणारी संख्या 25 आहे. म्हणजे 4 आणि 2 च्या फरकाने संख्या घ्यायच्या, म्हणजे 23 आणि 25 हे याचं उत्तर होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 32. बघा या ठिकाणी सांगितलंय खालील विसंगत संख्या ओळखा. खालीलपैकी विसंगत संख्या आपल्याला ओळखायची आहे. बघा 2 9 28 65 126 216 यापैकी वेगळी असणारी संख्या आपल्याला ओळखायची. व्यवस्थित जर तुम्ही लॉजिक लावलं, सर्वतरी तुम्ही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सर्व करून पाहिजे आणि त्यानंतर वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करायचा. आता या ठिकाणी लॉजिक काय लागलं ते मी डायरेक्टली सांगतो. बघा या ठिकाणी 2 आणि 9 चा जर विचार केला तर हा जो 2 आहे बघा, तो जर मी 1 चा घन केला म्हणजे 1 चा 3 वेळेस गुणाकार केला आणि त्यामध्ये 1 ऍड केला तर 2 येतो. 1 चा घन 1 अधिक 1 2. हा जो 9 आहे बघा, तो 2 चा घन जर मी केला तर 2 च्या घनामध्ये परत 1 ऍड केला, 2 चा घन 8, 2 चा घन 8 आणि 1 किती होतो बघा 9. त्यानंतर बघा 28 जो आहे 3 चा घन मी केला तर 3 चा घन येतो बघा 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि त्याच्यामध्ये 1 ऍड केला तर 28 येतो. त्यानंतर 65 चा विचार केला तर बघा 4 चा घन अधिक 1, 4 चा घन 64 अधिक 1 65 होतो. त्यानंतर बघा या ठिकाणी 126 चा विचार केला तर बघा 1 2 3 4 नंतर 5 येतो. 5 चा घन अधिक 1, मग 5 चा घन किती बघा 125 अधिक 1 केला तर 126 येतो. त्यानंतर 216 चा विचार केला तर बघा 1 2 3 4 5 नंतर 6 येतो. मग 6 चा घन करूया आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करूया. 6 चा घन बघा 6 6 36 36 216 आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं 217 येतो. पण या ठिकाणी बघा 216 दिलंय 216. मग 216 ही वेगळी संख्या आहे, कारण की बघा प्रत्येक घनामध्ये जर 1 ऍड केला तर उत्तर येते, पण या ठिकाणी 216 दिलंय म्हणजे 216 हे वेगळा घटक असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 33 आणि 34 सोबत बघूया. बघा प्रश्न क्रमांक 33 सांगतो विसंगत घटक ओळखा. परत एकदा विसंगत म्हणजे वेगळा असा घटक ओळखायचा आहे. बघा सीबीए, आरक्यूपी, टीयूएस आणि ओएनएम दिलाय. प्रश्न खूप सोपा असा होता. हा जो सीबीआय आहे बघा, तो उलटा लिहिलाय. जे क्रमावर अक्षर असतात बघा, हा A1 नंबर, त्यानंतर B1 नंबर, B2 नंबर, त्यानंतर C बघा 3 नंबर, एबीसी हा उलटा लिहून दिलता. त्यानंतर बघा आरक्यूपी मध्ये P1 नंबर असतो, मग Q आणि मग R हे क्रमावर अक्षर आहेत बघा. पहिले 3 क्रमावर अक्षर, त्यानंतर PQR हे क्रमावर अक्षर. त्यानंतर बघा STU चा जर विचार केला तर बघा TUS चा जर विचार केला तर S आधी पाहिजे, त्यानंतर T पाहिजे आणि मग U पाहिजे. या ठिकाणी क्रम चुकलाय म्हणजे चुकीचा क्रम आहे. आणि ONM चा जर विचार केला तर बघा M1 नंबर, त्यानंतर N आणि त्यानंतर O, म्हणजे MNO जो सरळ असतो तो उलटा दिलाय. मग क्रम कुठे चुकला तर बघा 3 नंबरला STU पाहिजे पण त्या ठिकाणी TUS दिलाय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा वेगळा घटक असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. जर प्रश्न क्रमांक 34 चा विचार केला तर बघा J L N P आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या ओळखायची. लॉजिक खूप सोपं होतं. बघा J नंतर K येतो आणि K नंतर L येतो, म्हणजे एक अक्षर सोडून, म्हणजे 2 चा फरक आहे बघा. 2 घर सोडून L येतो, त्यानंतर 2 घर सोडून L नंतर N येतो, त्यानंतर 2 घर सोडून N नंतर P येतो. बघा JKL LMN NOP PQ आणि मग R येतो, म्हणजे Q नंतर R 2 घर सोडून R येतो, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी R पाहिजे होतं. मग R कुठे दिसतं तर बघा पर्याय क्रमांक 1 ला दिसतं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा प्रश्न क्रमांक 35. बघा प्रश्न असा आहे, रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे, विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे. बघा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला आकृतीनुसार जाणं गरजेचं आहे. या ठिकाणी सांगितलं बघा रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे, विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे. तर या ठिकाणी प्रश्न असा होता बघा, तर सर्वात मोठा कोण, सर्वात मोठा कोण असं आपल्याला काढायचं होतं. सर्वात मोठा कोण हे काढायचं आहे. तुम्हाला साईडला प्रश्न दिसत असेल बघा. तर सर्वात मोठा कोण, तर आपण आकृतीनुसार जाऊया. काय सांगितलं बघा रमेश, समजा हा रमेश मानूया जो सुरेश पेक्षा मोठा आहे. बघा हा रमेश जो सुरेश पेक्षा मोठा आहे, सुरेश बघा हा जो रमेश आहे तो सुरेश पेक्षा मोठा आहे. काय सांगितलं बघा विजय हा अविनाश पेक्षा मोठा आहे, विजय समजा विजय हा अविनाश पेक्षा मोठा आहे, हा विजय अविनाश पेक्षा मोठा आहे. आणि काय सांगितलं बघा विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे. म्हणजे हा जो विजय आहे तो सुरेश पेक्षा लहान आहे पण हा जो आहे तो अविनाश पेक्षा मोठा आहे. या ठिकाणी अविनाश, मग सर्वात मोठा आपल्याला विचारलं बघा सर्वात मोठा कोण असं विचारलंय. मग सर्वात मोठा कोण बघा, जर रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे
विजय अविनेश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे जर सर्वात मोठा रमेश येतो मग रमेश पर्याय क्रमांक 3 ला दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया प्रश्न क्रमांक 37। बघा या ठिकाणी सांगितले राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे, तर राकेशचे वय किती? बघा वयवारीवरती प्रश्न आला खूप सोपा आहे। करायचं काय बघा, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, आपण वयवारीमध्ये काय करतो, ज्याच्या वयाची काहीतरी अट दिलेली आहे तो सोडून ज्याच्या वयाची अट दिली नाही त्याला एक्स मानतो। मग या ठिकाणी सांगितलं बघा राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, म्हणजे राकेशच्या वयाची अट दिली पण सानियाच्या वयाची अट दिली नाही, मग सानिया एक्स मानू, सानिया काय मानूया एक्स मानूया। आणि राकेशचं काय सांगितलं बघा, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, जर सानियाचं वय एक्स आहे तर राकेशचे वय या सानियाच्या वयापेक्षा 5 ने कमी म्हणजे -5 म्हणजे राकेशचे वय x - 5 असेल। सांगितले दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे सानियाचं वय x अधिक या राकेशचं वय जे आहे ते x - 5 या दोघांची बेरीज केली, सानिया अधिक राकेशची बेरीज केली तर मला 27 भेटते। तर आपल्याला राकेशचं वय काढायचं, मग काढूया बघा x आणि x 2x बरोबर 27 तासाच हा -5 पलीकडे जाताना +5 म्हणजेच बघा 2x बरोबर 27 आणि 5 32 होतो, म्हणजे x तासाच बरोबर 32 देखील तासाच 2 इकडे गुणिले पलीकडे जाताना भागिले झाला, बे 1 बे 16 32 म्हणजे x बरोबर 16 आलाय, x हे 16 म्हणजे सानियाचं वय 16 असेल आणि राकेशचं वय x - 5 आहे, मग x आलाय 16 त्याच्यातून 5 कमी करूया म्हणजे वय येतं 11 वर्ष, मग 11 वर्ष पर्यायामध्ये कुठे दिसतो 4 नंबरला म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल। अशा प्रकारे आपण नाशिक शहर पोलीस भरती जी 7 जुलै रोजी झाली तिला मॅथचे जे प्रश्न पडले होते त्यापैकी 25 पैकी 14 प्रश्न आपण आता पाहिले, येणारे उर्वरित 11 प्रश्न आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत। लक्षात ठेवा जरी 25 प्रश्न सोपे वाटत असतील तरी वेळेचं नियोजन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, जे प्रश्न सोपे असतात ते खूप वेळ खातात, त्यामुळे बघा स्पर्धेमध्ये तोच टिकतो ज्याच्याकडे वेळेचं नियोजन करण्याची क्षमता असते। तुम्हाला वेगवेगळे प्रश्न बघा 25 25 25 25 हे 100 प्रश्न वेगवेगळ्या विषयांचे सोडवायचे असतात, त्यामध्ये मॅथ हा टर्निंग पॉईंट ठरतो, त्यामुळे तुम्हाला मॅथचे प्रश्न सोडवताना वेळेचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। जर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि जर याची मदत तुम्हाला झाली असेल तर बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना देखील पाठवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल। थँक्यू।